मूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी. भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. व्यासा प्रति भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महादेवहुतिरुवाच पुरुषं प्रकृतिर्ब्रह्मन् न विमुञ्चतिकर्हिचित् अन्योन्यापाश्रयत्वाच्च नित्यत्वादनयोः प्रभो. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात आणि कपिल महामुनी देवहूतीला तिच्या प्रश्नानुसार सांख्य तत्वज्ञानाचे विवरण करतायत. देवहूतीने प्रश्न उपस्थित केला, महाराज आपण आता या ठिकाणी पुत्रभावाने ती विचारत नाही तर ईश्वर भावाने विचारते. पुत्र किंवा मित्र हे व्यावहारिक नाते झाले, परंतु पारमार्थिक नात्यामध्ये गुरु आणि शिष्य हेच नातं श्रेष्ठ आहे. यामध्ये गुरुत्व ज्याच्यामध्ये आहे त्याला गुरु म्हणतात. आणि म्हणून गुरु हा वयाने लहान आहे म्हणून तो कमी दर्जाचा आहे असं मानायचं कारण नाही. अनेकदा गुरु लहान वयाने असू शकतो आणि शिष्य हा वयाने मोठाही असू शकतो. गुरुर युवा एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे की शिष्य वृद्धा गुरुर युवा. शिष्य वृद्ध आहे आणि गुरु हा युवक आहे अर्थात तरुण आहे. एका पिंपळाच्या झाडाच्या खाली त्यांनी वर्णन केलंय की गुरु बसलेले आहेत आणि शिष्य तिथे आलेला आहे. गुरु हे युवक आहे, तरुण आहे आणि शिष्य हा वृद्ध आहे. शिष्या वृद्धा गुरु युवा. आणि मग त्यांच्यात चर्चा काय चालली म्हणे, त्यांच्यामध्ये चर्चा अशी चालली आहे की गुरुंतु मौनं दधत. गुरुंनी मौन धारण केलंय आणि शिष्यस्तु छिन्न संशय. हा शिष्याचा संशय सगळा नष्ट झालाय. गुरुंतु मौनम, ज्या ठिकाणी गुरु मौन धारण करून बोलतायत आणि शिष्याला न बोलताच कळालेलं आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की अनेक गोष्टी शब्दाच्या पलीकडच्या आहेत. म्हणून गुरुंतु मौनम दधत, गुरुनी मौन धारण केलेलं आहे आणि शिष्य मात्र छिन्न संशय. हा ज्या वेळेला गुरु मौन धारण करतो अर्थात आता शब्द संपले असं म्हणतो, त्यावेळेला शिष्याचा संशय सुद्धा नष्ट होतो. कारण तिथे शब्दाच्या पलीकडची अनुभूती घ्यायची असते. म्हणून या अनुभूतीच्या पातळीवर जो पोहोचतो तो खरा शिष्य आणि तिथपर्यंत घेऊन जातो तो खरा गुरु. या ठिकाणी कपिल महामुनी हे गुरु आहेत आणि त्यांची आई देवहूती ही शिष्य आहे. देवहूती विचारते की पुरुषम प्रकृतिर्ब्रह्मन, पुरुष आणि प्रकृती हे विवरण सांख्याचं आहे. सांख्याने जगाचे दोन विभाग केलेत, एक प्रकृती आणि दुसरा पुरुष. मग प्रकृती ही पुरुषाला सोडत नाही, ज्याप्रमाणे द्रव्याला गुण सोडत नाही. द्रव्य आणि गुण एकमेकांना चिकटूनच असतात. सोन्याचा रंग पिवळा आहे, अहो पिवळेपणा काय अलिप्त होईल का? त्या सोन्यापासून नाही होणार. अग्नीचा गुण काय? पोळणे. मग तुम्ही म्हणाल अग्नी हा कधी थंड होईल का? नाही. अग्नी कधी शीत होईल का? आणि शीत झाला तर त्याला कोणी अग्नी म्हणाल का? म्हणून अग्नीचा गुणधर्म पोळण्याचा आहे, पाण्याचा गुणधर्म प्रवाहित्वाचा आहे किंवा रसत्वाचा आहे. रस पाण्यातून नष्ट झाला तर पाणी हे रूपच राहणार नाही. आणि म्हणून गुण आणि द्रव्य हे एकमेकावर अवलंबून आहेत, परस्पराश्रयी आहेत असं म्हणा, एकमेकावर अवलंबून आहेत. कारल्याची भाजी किती कडू कारलंय, आपण किती जरी ते त्यामध्ये गूळ टाकला तरी ते काय फार गोड होते असं नाही, ती कडूच राहते. आपण प्रयत्न करतो त्याचा कडूपणा कमी करण्याचा, पण कडू कारलं कडूच राहतं. कडू लिंबाचं झाड हे कडूच राहणार.
म्हणून लिंबाच्या झाडा साखरेचे आळे, आपली ती फळे न संडीचं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. लिंबाच्या झाडाला साखरेचं आळं केलं आणि तुपाचं पाणी घातलं तरी सुद्धा आपली ती फळे न संडीचं. त्याच्या लिंबोळ्या काही आंब्यासारख्या गोड होणार नाही का? अहो ते लिंब आहे, म्हणजे गुणधर्म त्याचा लिंबाचा कडू आहे. म्हणून हा कडूपणा लिंबाला सोडणार नाही, गोडपणा उसाला सोडणार नाही, अर्थात साखरेला सोडणार नाही. कारण गुण हे त्यातून त्याला चिकटूनच आलेले असतात. साखरेला चिकटूनच साखरेची गोडी आलेली आहे. म्हणून साखर आणि गोडी हे भिन्न नाही, प्रकृती आणि पुरुष हे भिन्न नाही. कारण या ठिकाणी जिथे शंकर आहे तिथेच अंबिका आहे, जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे, जिथे सूर्य आहे तिथे प्रकाश आहे. प्रकाशाला सोडून सूर्य असणार नाही, चंद्राला सोडून चंद्रिका असणार नाही, म्हणजे चांदणं असणार नाही, आणि कोणत्याही द्रव्याला सोडून गुण असू शकत नाही. आणि मग तुम्ही म्हणता की या पुरुषाने गुणातून मुक्त व्हावं. देवा, हे कसं काय शक्य हो? आपल्यालाही तो प्रश्न पडतो. खरं हे कसं शक्य आहे? पुरुषम प्रकृती ब्रह्म न विमुंचती कर हिचेत. प्रकृती ही पुरुषाला कधी सोडत नाही. विमुंचती, त्यातून पुरुष कधी मुक्त होऊ शकत नाही. आणि मग अन्योन्या पाचरेत पाच्य, एकमेकावर एकमेक अवलंबून आहे. एकमेकांचं एकमेकाशी इतकं घनिष्ठ नातं आहे की समवाय संबंध ज्याला आपण म्हणतो. हा समवाय संबंध 6 प्रकारचे, त्यापैकी समवाय संबंध हा जो असतो तो एकरूप असतो. जसा दोरा आणि वस्त्र यांचा संबंध समवाय संबंध आहे. दोरा काढून टाकला तर वस्त्र राहणार नाही. ज्याप्रमाणे हे समवायिक आहेत, हे परस्पराश्रयी आहेत, परस्परावर अवलंबून आहेत. आणि मग नित्यत्वादनयो प्रभो असं म्हटलंय. हे देवा, यांचा संबंध नित्य आहे. समवाय संबंध हा नित्य संबंध असतो. समवाय संबंध म्हणजे नित्य संबंध. गुणाचा संबंध द्रव्याशी नित्य संबंध आहे, तो त्यातून वजा होऊ शकत नाही. आणि यथा गंधस्य भूमेश्च त्याने वर्णन केलंय. देवहूती म्हणते की ज्याप्रमाणे गंध हा पृथ्वीचा गुण आहे, तो पृथ्वीला सोडून असू शकत नाही. सुगंध हा एखाद्या फुलामध्ये असतो, तो फुलाला सोडून असू शकत नाही. फुलाला सोडून सुगंध राहू शकत नाही, गंधाला सोडून पृथ्वी राहू शकत नाही. आणि अपामरसस्यचे यथा, पाण्याला सोडून रसत्व, कारण रस हा पाण्याचा गुण आहे, रसत्व, ओलेपणा. आणि म्हणून जीभ, या जिभेला आपण रसना म्हणतो, तिथे रसत्व आहे, ओलेपणा हा जिभेला पाहिजेच आहे. कोरडेपणा आला की जीभ पाण्याची मागणी करते, म्हणून तिला आपण रसना म्हणतो. तिथे रस हा गुणधर्म आहे. आपल्या जिभेमध्ये रस हा गुणधर्म कसा आहे? जसं उदाहरणार्थ आपण चिंच असं म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. कुठून आलं हे पाणी? चिंच याचा जो पूर्वानुभव आहे आपल्या मनात आहे, चिंच आंबट असते, हा चिंचेचा आंबटपणाचा पूर्वानुभव जो आपल्या मनात आहे तो रस निर्माण करतो. तो आपल्या शरीरामधला एक रसायन निर्माण करतो आणि त्या रसायनाचा परिणाम म्हणून जिभेला ताबडतोब आपल्याला पाणी सुटतं. आपण म्हणतो जिभेला पाणी सुटलं. का बरं? लोणचं म्हटलं की पाणी सुटतं, चिंच म्हटलं की पाणी सुटतं. का? तर तो पूर्वानुभव या ठिकाणी शब्दाने जरी असला, म्हणून शब्द महत्त्वाचं मानावं लागतं. आपल्या या सगळ्या विवरणामध्ये आपण अनुमान, प्रमाण, शाब्द हे जे महत्त्वाचे मानतो 4 प्रमुख, ते कारण त्याचं असं आहे की शब्दाला सुद्धा महत्त्व आहे. कारण शब्दाने सुद्धा आपल्या वृत्तीमध्ये बदल होतो. शब्दामध्ये ती सामर्थ्य आहे. या दृष्टीने चिंच असा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या जिभेला, रसनेला रसवत्ता निर्माण होते, एक प्रकारचं पाणी सुटतं. म्हणून ते म्हणतात की अपाम रसस्यचे यथा, तसं बुद्धी ही या गुणाला सोडू शकत नाही. आणि म्हणून कैवल्य पद त्याला कसं प्राप्त व्हावं? या पुरुषाला कैवल्य पद कसं प्राप्त व्हावं? पुरुष हा मुक्त कसा व्हावा? या ठिकाणी कैवल्य म्हणजे मुक्त. मुक्ती कशी प्राप्त व्हावी? देवहूतीचा जो प्रश्न आहे तो सर्वसामान्यांचाच प्रश्न आहे आणि तो शून्यवादाकडे जाणारा प्रश्न आहे. खरं म्हणजे की जर
पुरुष याला प्रकृती सोडत नसेल, ती त्यातून सुटत नसेल, तर पुरुषाला मुक्तीची कशी काय प्राप्ती व्हावी? कारण गुण किंवा प्रकृतीच्या पासून सुटल्याशिवाय तो जर मुक्त होणार नसेल, तर मग प्रकृती तर कधी सुटत नाही, गुण तर कधी सुटत नाही. मग अकर्तो कर्मबंधोयम पुरुषस्य यदाश्रयः गुणेषु सत्सु प्रकृते कैवल्यम तेष्वतः कथम. मग कैवल्य कसं शक्य आहे? अकर्तो कर्मबंधोयम. वास्तविक पुरुष हा अकर्तू, तो स्वतः काही कर्तृत्व करत नाही, पण तो कर्मबंधनात अडकतो. या ठिकाणी सांख्य तत्वज्ञानामध्ये जसं आपण प्रकृतीचं वेगळेपण समजून घेतलं, प्रकृती कशी कार्य करते समजून घेतलं, या ठिकाणी पुरुष हा काय आहे, पुरुषाची संकल्पना काय आहे सांख्यातली, ती या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यायची आहे. ते म्हणतात अकर्तो कर्मबंधोयम. पुरुष कसा आहे? सांख्य म्हणतं, सांख्य तत्वज्ञान सांगतं की पुरुष हा अकर्ता आहे, तो काही करत नाही, तरी सुद्धा तो बंधनात अडकतो. आणि मग तो बंधनात अडकतो, तो कसा अडकतो? खरं म्हणतं ते म्हणतात तो बंधनात अडकतच नाही. असं एक उदाहरण दिलं जातं की असं म्हणतात की धोबी यांच्या घरचं जे गाढव असतं म्हणे, धोब्याच्या घरचं गाढव, ते गाढव संध्याकाळी घरी परत येतं आणि उभा राहत, फुरफुर करत उभा राहत. धोबी त्याला काय करतो म्हणे, धोबी त्याला बांधत नाही, पण बांधल्यासारखं करतो. त्याच्या पायाला नुसतं असं बांधल्यासारखं करतो, त्याला वाटतं मला बांधलंच आहे, आणि तो रात्रभर ते गाढव कुठं जात नाही म्हणे, जागेवर उभं राहतं. का? त्याला वाटतं मला बांधलंय काही. वास्तविक बांधल्याचं फक्त कृती केलेली असते, केवळ या ठिकाणी सांकेतिक स्वरूपात बांधल्याचा एक नाटक केलेलं असतं. प्रत्यक्षात त्याला बांधलेलं नसतं, कोणती दोरी आणत नाही, तो काही साखळी बांधत नाही, काही नाही, फक्त बांधल्याची कृती करतो आणि गाढवाला वाटतं मला बांधलं. आता त्याला वाटतं त्याला काय करावं. या ठिकाणी पुरुष हा सुद्धा प्रकृतीमध्ये बंधनात नाहीये, पण त्याला वाटतं मी बंधनात आहे, कारण प्रकृती ही त्याला बंधनात टाकू शकत नाही, पण त्याला असं वाटतं की मी बंधनात आहे आणि मी अडकलोय असं त्याला वाटत राहतं. वास्तविक तो अडकलेला नाही, तो मुक्तच आहे, तो नित्य शुद्ध आहे, मुक्त आहे, तो सर्वापासून अलिप्त आहे. मग तो बांधला कसा जाईल? पण तो बांधल्यासारखा वाटतो. आणि म्हणून हा प्रकृतीचा खेळ, ते म्हणतात हा आपला भ्रम आहे. तस्मान्न पद्धते ते तो बांधलाही जात नाही, तो बांधलेलाही नसतो. न विमुच्चेत नापी, म्हणून मुक्त होण्याचा प्रश्नच नाही. पण संसारातील क्वचित तो या संसार चक्रात अडकलाय, संसार चक्रात भ्रमित झालाय आणि त्याला असं वाटतं की मला बांधलंय. संसारती बध्यते मुच्यते च नानाश्रया. तो फिरत राहतो, त्याला बांधलंय असं त्याला वाटतं आणि त्यामुळं तो मुक्तीचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटतं की मी या ठिकाणी संसार चक्रात अडकलोय. ज्याप्रमाणे ते म्हणतात की हा पुरुष कसा आहे, तर पुरुष हा सांख्यांचा पुरुष हा निर्गुण आहे, तो अकर्ता आहे, तो सचेतन आहे आणि तो साक्षी आहे. तो भोगताही नाही आणि तो करताही नाही. खरं म्हणजे हे जे भोक्तृत्व आहे तो आपल्यावर अंगावर घेतो विनाकारण. काही काही लोकांना सवय असते, काही नसलं तरी आपल्या अंगावर घ्यायची. अहो कशासाठी अंगावर घेता? म्हणजे या ठिकाणी विनाकारण एखाद्या ठिकाणी भांडण चालू तर तिथं मध्येच घुसायचं आणि ते भांडण आपल्या अंगावर घ्यायचं, अशी काही लोकांना सवय. तसं हा पुरुष काय करतो? आपल्यावर घेतो. वास्तविक या ठिकाणी त्याचा काही संबंध नाही, त्याचा काही या ठिकाणी नातं नाही, पण तो या ठिकाणी अडकतो. तो भोगताही नाही, पण भोक्तृत्व आपलंच आहे असं मानतो, कर्तृत्व आपलंच आहे असं मानतो. वास्तविक तो भोगताही नाही आणि तो करताही नाही. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण हा सूर्याचा परिणाम आहे असं आपण मानतो की पृथ्वी फिरते कारण सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने फिरते. म्हणजे गुरुत्वाकर्षण हा सूर्याचा परिणाम आहे, पण सूर्याला मात्र त्याची जाणीव नाही. तो सूर्याचा परिणाम आहे पण सूर्याला त्याची जाणीव नाही. आपण म्हणतो ना की कमोदिनी काय जाणे परिमळ
सकळ भोगत आहे. कमोदिनी किंवा एखादी कमलिनी ही विकसते, पण आकाशातला चंद्र, आकाशातला सूर्य, जी सूर्य विकासिनी कमली आहे किंवा चंद्र विकासिनी कमलिनी आहे, त्या चंद्राला पत्ता नसतो की माझ्यामुळे हिचा विकास होतोय, माझ्यामुळे ही फुलते. सूर्याला त्याचा पत्ता नसतो. सूर्य फुल सूर्याकडेच पाहतं, पण सूर्याला काय पत्ता आहे माझ्याकडे पाहतं म्हणून, की माझा एक भक्त कुणीतरी आहे, तो माझ्याचकडे पाहतोय. पण सूर्य याच्यापासून अलिप्त आहे, त्याला त्याची जाणीव नाही. त्याप्रमाणे जसा सूर्याचा परिणाम गुरुत्वाकर्षण आहे, पण सूर्याला त्याची जाणीव नाही, तो फक्त दुरून कार्य करतो. जसा लोहचुंबक हे कार्य करतं, पण त्या लोहचुंबकाला त्याची जाणीव नसते, तसा हा पुरुष हा अलिप्त आहे, तो अकर्ता आहे, तो सचेतन मात्र आहे. प्रकृती अचेतन आहे आणि पुरुष सचेतन आहे. तो त्रिगुणातीत आहे आणि प्रकृती प्रसवधर्मी आहे आणि हा मात्र अप्रसवधर्मी आहे. म्हणून पुरुषाला कैवल्य देण्यासाठी प्रकृती धडपड करते. तस्मात् विपर्ययात् सा सिद्धम साक्षित्वमस्य पुरुषस्य कैवल्यम माध्यस्थ्यम दृष्टत्वम कर्तृत्व भावाच्च असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे मोक्ष आणि लिंगदेह म्हणजे मी हे अज्ञान, त्याच्या मनात काय हे लिंगदेह म्हणजे मी आहे, हे अज्ञानाचं जे आवरण आहे ते नष्ट करणे. या ठिकाणी विवेक म्हणजे कैवल्य, आणि हे कैवल्य कधी प्राप्त होईल, जेव्हा त्याला विवेकाचं ज्ञान होईल. हे विवेक कोणता, तर हे माझं नाही, हे सुखदुःख माझं नाही. जसं जनक राजा यांच्याकडे नारद गेलेले असताना, जनक हे राजर्षी होते, राजा असून ऋषीप्रमाणे वागत होते, तेव्हा नारद जेव्हा त्यांच्याकडे गेले आणि त्यांची तत्वचर्चा सुरू झाली, तेव्हा या जनक राजर्षींनी एक पाय त्यांचा म्हणे आकटीमध्ये होता, एक पाय आकटीत ठेवलेला होता आणि तत्वज्ञानाची ब्रह्मचर्चा चालू होती. नारद म्हणाले, अहो तुमचा पाय आकटीत आहे. ते म्हणाले, आकटीत पाय असला तर मला त्याची जाणीव नाही. म्हणजे कसं काय? ते म्हणले, तो पाय म्हणजे मी नाही, त्या पायाचा आणि माझा काही संबंध नाही. कुत्ता जाणे चमडा जाणे. जसं एखादा कुत्रा चामडं चघळत असतो, ते चामडं जसं त्याच्या निर्जीव असतं, तसं मी या सगळ्या गोष्टीकडे निर्जीवत्व म्हणून पाहतो. माझा म्हणजे आत्म्याचा त्या पायाशी काही संबंध नाही. तेव्हा हे जेव्हा त्यांनी पाहिलं, नारदांनी म्हणले, काय श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी आहेत की जे आपल्याला, म्हणून हे राजर्षी आहेत की सगळ्या संसारामध्ये राहून सुद्धा अलिप्त आहेत. तिथे आत्मतत्व हे त्यांनी जाणलेलं आहे. त्यामुळं देहाभिमान, देहाला मी म्हणणे, मी आपण म्हणतो देहाला, आपण म्हणतो मनाला, आपण म्हणतो बुद्धीला, पण हा मी आपल्या देहाशी संबंधित नाही. देहात्मवादी म्हणजे देहालाच आत्मा मानणारे असुर असतात किंवा अलीकडच्या पातळीवरचे लोक आहेत. म्हणून ते म्हणतात की हे आई, प्रकृतीपासून पुरुष कसा सुटेल असा तुझा प्रश्न आहे, पण खरा मुळात असा आहे की तो विनाकारण हे सुखदुःख आपल्या अंगावर घेतो. हे सुखदुःख त्याचे नाही, हे सुखदुःख त्याच्या संबंधातले नाहीत, परंतु तो आपलेच आहे असं मानतो. जसं एखाद्या ठिकाणी आपण प्रतिबिंब पाहिलं. आता उदाहरण सहज सांगतो की एखाद्याचा फोटो आहे, उदाहरणार्थ फोटो आहे, एक ग्रस्त आहे, तो निरीश्वरवादी होता. काय देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, श्राद्ध नाही, पक्ष नाही, काय अर्थ आहे त्याच्यात, याच्यात काय अर्थ आहे, त्याच्यात काय अर्थ आहे, असं करणारा होता. आणि दुसरा होता, तो म्हणला, नाही हो असं कसं, अहो श्रद्धा ठेवली पाहिजे, ईश्वर मानला पाहिजे, देवधर्म केला पाहिजे, श्राद्ध कर्म केले पाहिजेत. ते म्हणतात काही नाही, एकदा माणूस मेला ना संपला, त्याचं श्राद्ध नाही कर्म नाही. तो म्हणला ठीक आहे. मग एके दिवशी हा त्याच्या घरी गप्पा मारत असताना त्यांनी तो जो समोरचा ग्रहस्थ होता नास्तिकवादी, त्याच्या वडिलाचा फोटो होता. त्याचे वडील जाऊन 1-2-3 वर्ष झालेले होते, त्याचा फोटो त्यांनी लावलेला होता. हा मित्र गेला त्याच्या घरी आणि गेल्याबरोबर तो फोटो खाली काढला. खाली काढून त्याला वाटलं काय करतो, त्याच्यावर पाय दिले. हा चिडला तो नास्तिकवादी, काय 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 करतोस, माझ्या कशावर पाय दिलं म्हणलं, मी या काचेवर पाय दिला.
मी या चित्रावर पाय दिला. अरे माझे वडील आहेत ना. हे का तुझे वडील आहेत का? म्हणे तुझे वडील नाही आहेत. तुझे वडील तर स्वर्गवासी होऊन किती वर्ष झाले. हे तुझे वडील नाहीत, हा कागद आहे. हे तुझे वडील नाहीत, हे चित्र आहे. हे तुझे वडील नाहीत, हे रंग आहे, ही रेषा आहे, हे चौकट आहे, हे काच आहे. सांग तुझे वडील कुठे आहेत? मग त्याच्या लक्षात आलं की भावना श्रेष्ठ आहे. म्हणजे या ठिकाणी वडिलांच्या प्रतिमेवर पाय दिला म्हणजे वडिलावर पाय दिला असं जे त्याला वाटलं त्या भावनेतून वाटलं. आणि मग या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की आपण वस्तूलाच ते तत्व आहे असं मानतो. वस्तू म्हणजे तत्व आहे असं मानतो. वास्तविक ते वडील नाही आहेत, पण वडिलाचा फोटो आहे. आणि म्हणून वडिलाचा फोटो आणि वडील याच्यात त्यांनी एकात्म धरलं, याच्यात त्यांनी एकरूपत्व धरलं. वडील म्हणजे वडिलाचा फोटो अशी एकरूपता त्याच्या मनात आली आणि म्हणून त्याला दुःख झालं. वास्तविक त्यांनी समजायला पाहिजे हे माझे वडील नाही. मग तू जर नास्तिकवादीच आहेस ना तर मग समज ना हे माझे वडील नाहीत म्हणून. तिथं का तुझं आस्तिकत्व आलं? तिथं तुझी श्रद्धा कुठून आली? तिथं तुझा भाव कुठून आला? तर सांगायचं असं की ह्या आपण ऐक्य मानतो. म्हणून आपण स्वतःबद्दल सुद्धा आपला स्वतःचा फोटो सारखा पाहत राहतो. हे माझा फोटो आहे. माझा फोटो म्हणजे काय? तू आहेस का? हा अहो ते चित्र आहे. चित्र हा फोटो आहे आणि फोटो म्हणजे मी नाही. पण आपण तो फोटो म्हणजेच मी आहे. आणि यातून सगळे प्रश्न निर्माण होतात. हे सगळे या अनेकदा आपण मोठमोठ्या लोकांच्या बद्दल असं ऐकतो. तेव्हा अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो ऐकतो तेव्हा हे एकात्म आपण समजतो. ते म्हणतात वास्तविक याला दुःख का झालं तर यांनी हा फोटो म्हणजे वडील आहेत असं मानल्यामुळं दुःख झालं. ते फोटो म्हणजे वडील नाहीत असं मान म्हणजे काही दुःख होण्याचा प्रश्नच नाही. तसं आपण आपल्या त्वचेला, कातडीला, आपल्या शरीराला, आपल्या देहाला, आपल्या इंद्रियालाच मी मानतो आणि म्हणून दुःख होतं. ते म्हणतात की गुणेषु सत्सु प्रकृते हे ही आपण गुण याच्यावरती लागतो आणि ते गुण माझेच आहेत असं समजतो. आपण जेव्हा भांडतो, लोकांशी भांडण करतो, चर्चा करतो, तेव्हा आपण हे मी म्हणजे माझे शब्द म्हणजे मीच आहे. मी स्वतःला आपल्या देहाला मानतो, आपल्या रूपाला मानतो. मला असं केलं, मला म्हणजे कोणाला असा जर प्रश्न उपस्थित केला, तुझा आत्मा तर नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. तो या ठिकाणी अडकण्याचं काहीच कारण नाही. परंतु भगवान म्हणतात हे आई, माणसाला हे कळत नाही की आपण नेमकं कशामध्ये अडकलो. आपण केवळ या भ्रमित गोष्टीमध्ये अडकतो. भ्रमित गोष्टीमध्ये अडकल्यामुळं आपल्याला भ्रम निर्माण होतो. जसं एखाद्या गाडीमध्ये आपण बसलो आणि उतरलो की क्षणभर आपल्याला फिरल्यासारखं वाटतं. त्याचं कारण वास्तविक आपण फिरत नसतो, पण आपल्याला ती फिरल्याची जाणीव होते. आपण गाड्या भिंगोऱ्या केल्या आणि थोड्या ठिकाणी बसलो तर आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं. हे कशामुळं तर या गाड्या भिंगोऱ्या किंवा गोल गोल फिरण्यामध्ये आपलं शरीर व्यस्त झालेलं असतं आणि त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवर, आपल्या मनावर, आपल्या जाणीवेवर होतो. त्याप्रमाणे प्रकृतीस्थोपी पुरुषो नाट्यते प्रकृती गुणही. वास्तविक पाण्यामध्ये ज्याप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि ते प्रतिबिंब हल्ल्याबरोबर सूर्य हललाय असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात सूर्य हलतच नाही. तसं हे प्रतिबिंब आहे आणि म्हणून अविकाराद कर्तृत्वाद निर्गुणार्थ त्याला अर्कवत. वास्तविक पुरुष हा मुक्त आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, तो हलत नाही, डुलत नाही. परंतु आपण केवळ आपल्या शारीरिक गोष्टीकडे बघून या शारीरिक गोष्टीवर त्याचा आरोप करतो. म्हणजे आपण नेमकं काय करतो तर आपण आरोप करतो. आरोप केल्याबरोबर त्यातून या आरोपामुळं या ठिकाणी मी तोच आहे असं वाटतं. हा आरोप कशामुळे होतो? हा आरोप भ्रमामुळे होतो. या ठिकाणी आरोप कशामुळे होतो तर भ्रमामुळे होतो. भ्रम कशामुळे होतो तर असं मानल्यामुळं होतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर एक उदाहरण असं आहे की जुना काळ आहे. त्या जुन्या काळामध्ये गावाला जाण्याची फारशी साधनं नव्हती, सोय नव्हती आणि जवळ जरी गाव असलं
तरी लोक एकमेकांना भेटतही नव्हते. जुन्या काळात फोन नव्हते, मोबाईल नव्हते, काही नव्हते. लवकर आपल्या जवळच्या व्यक्तीचं सुद्धा पत्राने आपण खुशाली विचारत होतो आणि कार्डसुद्धा जायला 8-8 दिवस लागायचे. आणि तार आली की वाटायचं काहीतरी झालं, वाईट घटना घडली. तार म्हणजे भीतीच वाटायची. तर अशा काळामध्ये त्या 2 बहिणी, सख्या बहिणी, जवळच्याच गावाला दिलेल्या होत्या खेड्यामध्ये. पण खेड्यामध्ये गाडी जात नव्हती, जाण्याची व्यवस्था नाही, त्याचप्रमाणे घरचे कामं धामं. त्यामुळं काय करावं. एके दिवशी तिला वाटलं, ह्या बहिणीला, की खूप दिवस झाले आपल्या बहिणीची भेटच झाली नाही. 2-4 वर्ष झाले तिची काही वार्ता आली नाही, काही कळलं नाही. मग आपण जावं एके दिवशी. म्हणून ही बहीण निघाली. घरी सध्या काही काम नव्हतं. चला म्हणजे आता आपण पुन्हा नंतर महालक्ष्मी आहेत, काम आहेत, धाम आहेत, त्यापेक्षा आधीच जाऊन यावं. म्हणून आता काय लॉकडाऊन उठलंय म्हणून निघाली. निघाली तर ऊन, मी म्हणत होतं भाद्रपद महिन्यातलं ऊन, कडक ऊन पडलेलं. त्या दुपारच्या वेळेला निघाली तर एकटीच निघाली. म्हणजे आपण जाऊन यावं, 1-2 दिवस राहावं आणि परत यावं. याप्रमाणे ही निघाली. स्टँडवरती आली, कसं तरी गाडी गाठली. तिथून पुन्हा फाट्यावर उतरली. तिथून पुन्हा चालत 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 जायचे. 2-3 किलोमीटर चालत ती बहिणीच्या घरी पोहोचली. दुपारी जवळपास 1-1:30 वाजला असेल. ऊन, मी म्हणत होतं, या उन्हाच्या काळामध्ये त्या उन्हामुळं तिला सारखा घाम यायचा आणि घाम आल्यामुळं ते घाम पुसत तिच्या कपाळावरचं कुंकू सगळं पुसून गेलं. बघ, घामामुळं पुसून गेलं. आणि धावत पळत धाप टाकत चालत, कारण 3-4 किलोमीटर चालायचं, उन्हाचा वेळ, खाल्लं नाही सकाळी काही, आणि बहिणीच्या घरी येऊन पोहोचली. त्यावेळेला खेड्यातलं गाव, एक त्या बहीण राहत होती एका छोट्याशा पत्र्या, 4-5 पत्रे होते, त्या पत्र्यामध्ये ती राहत होती. तिथे ही गेली. दरवाजा लावलेला होता. तिला वाटलं का बरं दरवाजा लावलाय. बहीण आंघोळीला गेलेली होती. तिने काम केलं. ती म्हणजे आता पुढे महालक्ष्मी आहेत, कामधाम आहेत, त्यापेक्षा आपण जाळे जळमट काढावे, स्वच्छता करावी, सारवण करावं. तिने सारवण वगैरे केलं आणि आता आंघोळीला म्हणून गेली. आंघोळीला गेली तर हिने टक 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 टक, आहे का बकूबाई, आहेत का, अगं बकूबाई आहे का. ती म्हणली आहे. कोण आहे. मी सखूबाई आहे. हा, तू कधी आली. म्हणून ती धावत आली. आता आंघोळीला गेली खरी, पण आंघोळ केल्यानंतर पटकन दरवाजा उघडायचं म्हणून आली. आता सारवण वगैरे केलेलं होतं, त्यामुळं तिने डोक्यावरून आंघोळ केली आणि तशीच धावत साडी नेसून आली, लुगडं कसतरी नेसलं आणि आली समोर. दरवाजा उघडल्याबरोबर आता दोघींनी एकमेकीकडं पाहिलं. आता काय चाललंय आपलं, की भ्रम का होतो, अन्योन्यापाश्रयत्वाच्च. हा अन्योन्यापाश्रयत्व काय, एकमेकावर एकमेक कसे अवलंबून आहेत. तर दोघींनी एकमेकीकडे पाहिल्याबरोबर ही जुन्या काळातली खेड्यातल्या बायका, कधी झालं ग, रडायला सुरुवात केली. आणि कसं झालं. आणि सध्या कोरोनाचा काळ आहे, काही सांगता येत नाही कधी झालं आणि कसं झालं. ही तिच्याकडं म्हणली, बघायला लागली आणि कधी झालं म्हणून रडायला लागली. ती हिच्याकडं बघून, अगं कसं झालं मलाच कळलं नाही. बराच वेळ झाला. त्यांचं रडणं पडणं थांबलं. म्हणले कसं, काय झालं. म्हणजे कुठे काय झालं. ती म्हणजे नाही, मी तुला विचारायले काय झालं. ती म्हणजे मीच तुला विचारायले काय झालं. म्हणजे काय नाही. आणि मग काहून रडायला होतं आपण. अगं मी बघितलं तर तुझ्या कपाळाला कुंकू दिसलं नाही. कुंकू, अगं कुंकू होय, अगं घामानी गेला असेल माझं, आणि तुझ्या कपाळाला नाही. ती म्हणजे मी आंघोळीला गेले होते आणि तेवढ्या तुझा आवाज आला, मी धावत आले. कुंकू करायचं राहून गेलं. जुन्या काळात मेण लावायचे, मेणावर कुंकू लावायचे, ते राहून गेलं. असं झालं होय. याला म्हणतात अन्योन्यापाश्रयत्वाच्च. एकमेकावर एकमेका अवलंबून. भ्रम कसा होतो, हा संवादी भ्रम आहे. हा संवादी म्हणजे मला असं वाटलं का, कुंकू हे जुन्या काळामध्ये पती असण्याचं लक्षण आहे. आजकाल कुंकू म्हणजे टिकल्या नाही तर टिकली तर टिकतच नाही, ती सोडून द्या. परंतु कुंकू हे पती असण्याचं लक्षण असं जुन्या काळात मानायचे. त्याप्रमाणे कुंकू नाही याचा अर्थ पती नाही.
आणि हिच्याही कपाळावर कुंकू नव्हतं आणि तिच्याही कपाळावर कुंकू नव्हतं. आता कारण वेगवेगळे होते. हिला घामामुळं पुसून गेलं होतं आणि तिला स्नानामुळं गेलं होतं. पण दोघींनी एकमेकाकडे पाहिल्यावर जो भ्रम झाला तो भ्रम काही खोटा नव्हता. म्हणून हा भ्रम झाला खरा, पण यातून लवकर बाहेर आला तर ठीक, नाही तर हा भ्रमच खरा आहे असं जर मानलं, हा भ्रमच खरा आहे म्हणून हा भ्रम खरा नाही हे सांगायला कुणीतरी यावं लागतं किंवा तिला ज्ञान प्राप्त व्हावं लागतं. हे ज्ञान कधी येतं? विवेकाने येतं, विचार केल्यावर येतं. म्हणून तो जर भ्रमातच अडकले तर अजून रडत बसले असते. तसा हा जीव, तसा हा बद्ध असलेला जीव, वास्तविक तो बद्ध नाही. वास्तविक अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काही, जे घडलंच नाही. पती तिचेही आहेत आणि हिचेही आहेत आणि मग घडलंच नाही आणि मग रडले कशामुळं? भ्रमामुळे. या ठिकाणी भ्रम हा जसा या ठिकाणी कारणीभूत आहे तसा माईक भ्रम हा अन्योन्यापाश्रयत्वाचे एकमेकावर एकमेक अवलंबून आहेत आणि म्हणून हा भ्रम आपल्याला वाटतो. प्रत्यक्षामध्ये हे नाही, पण तरी सुद्धा हे वाटतं. त्याचं कारण एकमेकांच्या वरती एकमेक अवलंबून आहेत म्हणून. स एष ही प्रकृती गुणेश्व विभज्यते, ज्याप्रमाणे ते म्हणतात भक्तियोगेन तीव्रेण. हे आई, जर या भ्रमातून बाहेर पडायचं असेल, जर या माईक तेथून बाहेर पडायचं असेल तर एकच उत्तर आहे, ते म्हणजे भक्तियोगेन तीव्रेण विरक्त्याचं नाही वशम. मन हे भक्तियोगेन तीव्रेण, तीव्र भक्तियोग पाहिजे. तीव्र भक्तियोग, भक्तियोग एवढा तीक्ष्ण पाहिजे, एवढा दृढतर पाहिजे, दृढतम पाहिजे की त्या भक्तियोगाच्या शिवाय मन जागेवर येत नाही. म्हणून ज्याप्रमाणे ध्यायतो विषयानस्य स्वप्ने नर्था गमो यथा, ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेलं धनसंपत्ती ही सकाळी उठल्यानंतर खोटी ठरते. रात्री स्वप्नात पैसा आला, धन मिळालं, परंतु ते जसं स्वप्न संपल्यानंतर खोटं आहे, त्याप्रमाणे पुरुषाला जे सुखदुःख भोगायचे असतात किंवा भोगायला प्राप्त होतात ते ज्ञानप्राप्तीनंतर खोटे. सुखदुःख केवळ स्वप्नावस्थेतच खरे, प्रत्यक्षात ते खोटे. त्याप्रमाणे अतएव शनैश्चित्तम प्रसक्तम असताम पथि. मात्र हे चित्त हे कधी यातून बाहेर पडेल, कधी या गुणातून बाहेर पडेल तर भक्तियोगाशिवाय शक्य नाही. तीव्र भक्तियोग पाहिजे आणि त्यातून विरक्ती निर्माण होईल. ते म्हणतात विरक्ती फार आवश्यक आहे. विरक्ती म्हणजे वैराग्य. म्हणजे या चार गोष्टी ज्या आपण ज्ञान, वैराग्य, या वैराग्याची मुख्य गोष्ट कोणती आहे तर आपल्याला सगळ्यापासून विरक्तता आली पाहिजे. रती म्हणजे आसक्ती आणि आसक्तीच्या विरुद्ध विरक्ती. ही विरक्ती जर आली तरच आपलं मन, या भक्तियोगाने दृढ झालेलं मन यातून बाहेर पडतं. मायेवर एकच उत्तर आहे किंवा त्या गुणासक्त झालेल्या याच्यावर एकच उत्तर आहे की जर तो गुणात आसक्त असेल तर आसक्तीसाठी त्याला दुसरं काहीतरी पाहिजे. गुणात आसक्त राहण्याच्या ऐवजी भगवंतामध्ये तो आसक्त झाला भक्तीच्या स्वरूपामध्ये तर तो मुक्त होऊ शकतो. यमादिभिर योगपथैरभ्यसिंचन श्रद्धयान्विता. आणि त्यासाठी यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, आसन ह्या सगळ्या ज्या अष्टांग योग साधना सांगितली त्याप्रमाणे अष्टांग योग साधनेने हे मन आपल्याला वश मन कह्यात येऊ शकतं, मनावर नियंत्रण येऊ शकतं. मनावर नियंत्रण फार आवश्यक आहे. मन हे स्वैरपणाने धावणार आहे. सगळ्या गोष्टी मनावरच अवलंबून आहेत. ब्रह्मचर्येण मौनेन स्वधर्म बलीयसा. आणि यासाठी ब्रह्मचर्य पालन, त्याप्रमाणे मौन, आपल्या वाणीवर नियंत्रण, त्याचप्रमाणे वाणीवर नियंत्रण यासाठी की रसना जिंकली म्हणजे सगळं जिंकलं. उपस्थ आणि रसना ह्या दोन गोष्टी जिंकल्या म्हणजे जगातलं सगळं जिंकलं. म्हणून ब्रह्मचर्येण मौनेन स्वधर्मेण बलीयसा यदृच्छयोपलब्धेन संतुष्टो मितः मुनी. मुनी शब्द वापरलाय. मुनी कशामुळं तर मननात मुनी. हे ऋषी मुनी हे प्रत्येक शब्दाचा अर्थ भिन्न आहे, एकच नाही आहे. जो मनन करतो तो मुनी. मननात मुनी, जो मनन करतो, मनन निधिध्यासन करतो, ज्याचं मन फक्त भगवंताकडेच लागलेलं आहे त्यालाच मुनी म्हणायचं.
आणि असा संतुष्टो. या ठिकाणी त्यांनी पातळ्या सांगितल्यात, त्याचे स्तर सांगितलेत. हा मनावर नियंत्रण कधी प्राप्त होतं? आधी यमादिभिर योगपथैः, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, त्यानंतर धारणा, मग ध्यान आणि मग समाधी. एवढ्या 8 पद्धतीने जे आपण अष्टांग योग साधना म्हणतो, जो या ठिकाणी आज रामदेव बाबांच्यामुळं बऱ्याच लोकांना योग साधनेचा शब्द तरी माहीत झालाय, प्राणायाम शब्द तरी माहीत झालाय, प्रत्याहार माहीत झालाय, किंवा कुंभक, रेचक हे माहीत झालंय. या दृष्टीने हे पूर्वीच्या काळामध्ये जे योग साधना सांगितली, ती योग साधना जी पतंजलीने सांगितली पातंजल योग दर्शनामध्ये, म्हणजे योग म्हणजे काय तर मनावर नियंत्रण, मन आखडून धरणे. नियंत्रण का आवश्यक आहे? ते म्हणतात नियंत्रण यासाठी आवश्यक आहे की नियंत्रणाशिवाय आपलं मन ताब्यात येत नाही. अहो, व्यसन आवश्यक आहे ना. एखादं जनावर जर फार खट्याळ असेल, फार खोडकर असेल, तर आपण काय करतो? त्याला व्यसन घालतो. काही जनावर असे असतात व्यसननी ऐकत नाहीत, मग त्याला खोडी घालावं लागते. त्याला खोडी घालतो आपण, त्याला पायाला बांधतो, एक पाय बांधतो. का बरं? फारच पळायला लागले म्हणले जनावर, ऐक ना, व्यसनीने तर ऐकच ना, मग खोडी घाला. त्याप्रमाणे त्याचा पाय अडकून टाकायचा. फार गतिमान मन असेल, मनाचे सुद्धा स्तर आहेत ना. सामान्य मन असेल तर मग चालतं. काही जनावर असतात नुसते हाईट म्हणले की निघतात, त्यांना बेसणीची गरज नाही, त्यांना बांधायची गरज नाही, थांब म्हणले की थांबतात, कारण ते वळणात आलेले असतात. पण नवीन जे एखादं खोंड आहे, त्याला जर आपल्याला गाडीला जुंपायचं झालं, त्याला जर नांगराला जुंपायचं झालं, तर ते खोंड लवकर ऐकतच नाही, कारण त्याची शक्ती मुसमुस्त खोपते. मग या वेळेला त्याला खोडी घालावी लागते, त्याला अडकून टाकावं लागतं. मग किती पळ. म्हणून म्हणतो आपण लंगड्याचे लंगडन गावखोरी चरणा. लंगड्याचे लंगड आणि गावखोरी काही चरत नाही, तो पळायलाच लागतं सगळीकडं. आधीच तर लंगड आहे आणि त्यात पळायला लागतं. मनही तसंच आहे, आधीच लंगड आहे, त्याच्यात गावखोरी काही चरत नाही, ते सगळीकडं स्वैर फिरतं. असं मन योगाने आपल्याला आत्मसात करावं लागतं. योग म्हणजे काय? चित्तवृत्ती निरोध हा योगा. या ठिकाणी पातंजल योगसूत्राने चित्तवृत्ती निरोध करणे, चित्तवृत्ती आत्मसात करणे म्हणजे योग असं म्हटलंय. हे योग का आवश्यक आहे? त्या मनाला, आता या ठिकाणी भगवंतांनी सांख्य तत्वज्ञान हे योग तत्वज्ञान किंवा योगाचा ज्याला आपण एक दर्शन म्हणतो, योग दर्शन. सांख्य आणि योग याच्यात साम्य आहे. सांख्य तत्वज्ञान हे योग दर्शनाशी अनेक ठिकाणी साम्यता दाखवणार आहे, समत्व दाखवणार आहे. त्यामुळं अनेकदा योग दर्शन आणि सांख्य याच्यात साम्य आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा सेश्वर सांख्य जर आपण विचार घेतलं तर सेश्वर सांख्य म्हणजे योगच आहे. योग आणि सांख्यात काही फरक नाही. म्हणून भगवंतांनी या ठिकाणी सांख्य तत्वज्ञान सांगताना योगाचा संदर्भ दिलेला आहे, योग तत्वज्ञान सांगितलं. आणि योग म्हणजे मनावर नियंत्रण. भक्ती योगेन तीव्रेन, भक्ती सुद्धा तीव्र पाहिजे, खडतर पाहिजे आणि ती योगसिद्धी प्राप्त केलेली पाहिजे. आणि त्यासाठी यमादिभिर योगपथैर, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे आवश्यक मानले. कारण त्याच्याशिवाय मन, ते म्हणतात नयेत वशम, मन वश करावं, त्याच्याशिवाय मन वश होणारच नाही. असं यम, नियम, प्राणायाम करून मन वशामध्ये, मन आपल्या नियंत्रणात आणावं, मनावर नियंत्रण करावं, मनाला व्यसन घालावं. आता योगाची काठी का बरं दाखवली त्यांनी? त्याचं कारण असं आहे की आता पुन्हा एक दृष्टांत देतो म्हणजे हे कळेल की मन कसं खोडील आहे. मन कसं एखाद्या खोंडाप्रमाणे, ते कसं ऐकत नाही. आपल्याला माहिती आहे, शेळी तर आपल्या परिचयाची, बकरी, शेळी. ही बकरी पहा बरं तुम्ही, त्या बकरीकडं सारखी ती खातच असते, सारखी तिचे तोंड चालूच असतं. असं कधी होत नाही की बकरीचं तोंड बंद आहे, सारखं चालू. एकदा राजाने द्वाही फिरवली. तो म्हणाला, या बकरीला जो पोटभर खाऊ घालील त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईन.
लोक म्हणले सोपं आहे, बकरीला न खाऊ घालायला काय झालं. त्याला पोटभर खाऊ घातलं. एक एक जण येऊ लागले, म्हणले अर्ध राज्य मिळणार आहे. म्हणले महाराज कुठे आहे तुमची बकरी. हे काय म्हणली बकरी, ही काय शेळी, हिला पोटभर खाऊ घाला आणि नंतर मात्र तिने काही टाकलं तरी खाल्लं नाही पाहिजे, तर अर्ध राज्य. म्हणले बर. एकाने प्रयत्न केला, दुसऱ्याने केला, गावातल्या सगळ्या लोकांनी प्रयत्न केला, खाऊ घातलं पोटभर. नंतर हिरवं हिरवं गवत ठेवलं, लुसलुशीत बाभळीचे बारीक बारीक अंकुर ठेवले, बोराचे अंकुर बोरीच्या झाडाचे ठेवले की लगेच निघाली खायला. तुड 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 की लगेच जीप तिची वळवळतीच. अरे म्हणले नाही, म्हणले राजा म्हणलं तुम्ही पोटभर नाही खाऊ घातलं. अहो म्हणले घातलं ना, मग कशाला, ही कशी काय खाऊ लागली. हे बघता 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 गावाच्या बाहेर ही वार्ता पसरली. एक गृहस्थ फार हुशार होता. तो म्हणला महाराज मी या बकरीला पोटभर खाऊ घालतो, फक्त एक अट आहे म्हणले माझी. म्हणले काय. 8 दिवस तुम्ही ही शेळी माझ्या ताब्यात द्या. तुमच्या ताब्यात. तुमच्या ताब्यात. अहो तुमच्याच राजधानीमध्ये म्हणला मी फक्त एका रानामध्ये बसतो झोपडी टाकून, तिथं वाटल्यास तुमचे नोकर ठेवा, मी काय बकरीला घेऊन जात नाही, तुमच्या शेळीला नेत नाही, पण हिला 8 दिवसामध्ये पोटभर खाऊ घालतो आणि मग तुमच्या समोर आणतो. राजा म्हणला ठीक आहे. अहो म्हणले इतक्या लोकांनी प्रयत्न केले, काय जमलं नाही, याला काय जमणार आहे. त्यांनी ती शेळी नेली आणि रानामध्ये ठेवली. रानात ठेवल्यानंतर आता यांनी काय पोटभर खाऊ घातला का, अजिबात नाही. यांनी काम करायचं एक की त्या शेळी समोर चारा टाकायचा, बाबळीचे बारीक बारीक लुसलुशीत असे तृणांकुर टाकायचे, बोरीचे तृणांकुर टाकायचे, पानं टाकायचे आणि खायला लागली की वरतून सपाटा आणायचा. काय नाही, खाल्लं की एक काठी, खायला गेली की दुसरी काठी, खायला गेली की तिसरी काठी. जे त्या शेळीला बेजार केलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 8 दिवस झाले, तिला खाऊच घातलं नाही, उपाशी ठेवलं उपाशी. आणि ती खायला आली की हाणायची काठी, दुसरं काही करायचं नाही. ती शेळी भेदरली आणि मग मात्र तो म्हणला बस आता घेऊन जाऊ म्हणले राजाकडे. झाले 8 दिवस पूर्ण, 1 सप्ताह पूर्ण झाला, आणली राजाकडे. म्हणले महाराज पोटभर खाऊ घातलंय. म्हणले आता बघा, म्हणले पोटभर खाऊ घातलं. हो आता काही टाकलं तरी खाणार नाही. बस राजांच्या समोर शेळी आणली. तो गृहस्थ आला, तो म्हणला पहा, आणि तुमच्या या शेळीसमोर आता काही टाका म्हणले. राजा म्हणले घेऊन या रे म्हणले, शेळीचं बारीक बारीक तृणांकुरं घेऊन या, बोरीचे बाबळीचे बारीक बारीक फाटे घेऊन या. आणले, सगळे टाकले तिच्या समोर. कुठे तोंड लावायली ती, पाहिलं की घाबरली, पाहिलं की तोंडच लावेना. राजा म्हणला अरे कसं काय, काय चमत्कार केला. ते म्हणले काही नाही, यमादिभिर योग पथैर, हिला फक्त सपाटा पाहिजे म्हणलं, दुसरं काही नाही. यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा हे सगळ्यांनी मनाला असं आखडून टाकलं पाहिजे, मनाला जखडून टाकलं पाहिजे, नियंत्रित केलं पाहिजे. तर नियंत्रित केलं तर मग मात्र विषयाकडे जात नाही. शेळी जशी नियंत्रित केली, काठीचं भय दाखवलं. योग म्हणजे काठी आहे, योग म्हणजे लाकूड आहे. आणि या लाकडाने लगुडो यथा, ज्याप्रमाणे जनावराला लाकूडच लागतं, आपण म्हणतो ना लकडीशिवाय मकडी वटणीवर येत नाही, तसं मन सुद्धा ही मकडीच आहे, ती लकडीशिवाय वटणीवर येणार नाही. तुम्ही नुसतं तिला जर गोंजारत राहिलात, अंजारत राहिलात, नाही 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 तुझ्या मनाप्रमाणे चालू द्या, मग मन तर बरं झालं, मन म्हणतं बरं झालं, मला तर सगळीकडे फिरायला मिळाले, अशी स्वैरता चालत नाही. म्हणून ते म्हणतात की यमादिभिर योगपथे. आणि मग राजाने अर्धराज्य त्याला देऊन टाकलं. सांगायचं तात्पर्य असं की शेळीला ज्याप्रमाणे खाऊ घालून उपयोग नसतो, तर काठीचा धाक दाखवून तिचा जो स्वभाव आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवावं लागतं. स्वभाव विजय शौर्यम असं म्हटलंय ना 11व्या स्कंधामध्ये. श्रीकृष्ण म्हणतात स्वभावावर जो विजय मिळवतो त्याला शौर्य म्हणायचं. उद्धवाला ज्ञान सांगताना कृष्ण म्हणतात की शौर्य कशाला म्हणायचं, तर स्वभाव विजयम शौर्य. जो स्वभावावर विजय मिळवतो, दुसऱ्या जगावर विजय मिळवणारा शूर नाही. तुमच्या मनावर विजय मिळवा ना. तुमच्या मनामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे बसलेले, त्यांना जो जिंकतो तो खरा शूर. बाकीच्या जगाला नाही जिंकलं तरी चालेल, आधी स्वतःला जिंका. त्यामुळे हे कशाने जिंकता येईल, तर यम नियम प्राणायाम. यम म्हणजे आंतरिंद्रिय निग्रह, दम म्हणजे बहिरिंद्रिय निग्रह, शम दम. तसंच यम नियम
यम आणि नियम. नियम शारीरिक असतात, यम हे आंतरिक असतात. म्हणून वेळच्या वेळेला आपण संध्या पूजा अर्चा का करतो? हा शरीराला वळण लागलं पाहिजे. आणि मग यम झाला, नियम झाला. मग आसन जय करा. किती वेळ बसू शकतो आपण एका जागेवर ते पहा. मांडी न हलवता किती वेळ बसता येतं सुखासनामध्ये ते पहा. ते करता 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 आधी 10 मिनटं, मग 15 मिनटं, मग 1 घंटा, मग 2 घंटे, मग 5 घंटे, मग 8 घंटे, याप्रमाणे वाढवत 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 आसन जय. आसनानंतर प्राणायाम. प्राणायामामध्ये सुद्धा आधी आपण कुंभक, रेचक याप्रमाणे आपण आपल्या प्राणायामाची सुद्धा विधी त्यांनी सांगितले. त्या प्राणायामानंतर प्रत्याहार हा सुद्धा आपण आत्मसात केला पाहिजे. योग साधना ही मनाच्या परावृत्तीसाठी. आणि ज्याप्रमाणे शेळी या लुसलुशीत गवतापासून परावृत्त झाली, कशामुळं? तर काठीच्या भयामुळं. तसा यम नियम प्राणायाम यांच्यामुळं आपल्या मनावर नियंत्रण प्राप्त होतं, मन परावृत्त होतं. श्वासावर जय आपण प्राप्त करू शकतो आणि यातूनच खऱ्या अर्थाने इंद्रियाला आपल्याला परावृत्त करता येतं. ते म्हणतात, हे आई, याप्रमाणे मन आत्मसात झालं, मन आपल्याला आपल्या नियंत्रणात आलं की मग मात्र संपूर्ण ईश्वराच्या आराधनेसाठी आपल्याला लागता येतं. मन जर ताब्यात आलं नाही तर बाकी कशालाच अर्थ नाही. म्हणून आपण अटक केली पाहिजे. असं म्हणतात की कटक नावाची नदी आहे. त्या कटक नावाच्या नदीला प्रचंड पाणी आहे, प्रचंड प्रमाणामध्ये प्रवाह आहे तिचा जोरात, आणि तिचं पात्रही खूप मोठं आहे. पण जर त्या कटकच्या पलीकडे जायचं असेल, या तटकावरून त्या तटकावर जायचं असेल, तर घोड्याला, जुन्या काळामधली गोष्ट आहे, घोड्याला अटक केली पाहिजे. अटक म्हणजे त्याला अटकाव केला पाहिजे. आपण सुद्धा समजा उडी मारायची झाली तर आपण कशी मारतो पहा तुम्ही. आपण उडी मारायची झाली तर आधी स्वतःला थांबवतो आणि मग उडी मारतो. का बरं स्वतःला थांबवतो? मग थांबवल्यानंतर आपण अंदाज घेतो की इतक्या दूर आपल्याला जायचं. तसं अटक केल्याशिवाय कटक पार जाता येत नाही. मनाला सुद्धा अटक केल्याशिवाय कटक नावाची म्हणजे संसार रूपी नदी आपल्याला पलीकडे जाता येत नाही. संसार रूपी भव नदीच्या पलीकडे जायचं असेल तर मनाला अटक केली पाहिजे, तर कटक पार जात होत आहे. म्हणजे अटक जर केली नाही तर कटक पार जाता येत नाही. म्हणून आधी घोड्याला ज्याप्रमाणे अटक करायची म्हणजे त्याला थांबवायचं आणि मग उडी मारायला लावायचं, त्याप्रमाणे आपल्या मनाला सुद्धा आधी थांबवलं पाहिजे आणि मग उडी मारली पाहिजे. ते म्हणतात, यथा जलस्य आभास स्थलेना दृश्यते. ईश्वराचं दर्शन तेव्हाच होईल. पण ईश्वराचं दर्शन कधी होईल, कसं होईल? ते म्हणतात, ज्याप्रमाणे आपण कवडसा पडलेला असतो. यथा जलस्य आभासा. सूर्य आहे, सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या आरशात पडलं किंवा पाण्यात पडलं, त्याचा कवडसा एका भिंतीवर पडला, मग आपल्याला कवडसा दिसला. कवडसा दिसल्यानंतर त्या कवडसाचा शोध घेत घेत आपण पाण्याकडे आलो आणि पाण्याकडून मग सूर्याकडे गेलो. त्याप्रमाणे भगवंताचा कवडसा आपल्या इंद्रियात पडलेला आहे. आपण जे चालतो बोलतो हा भगवंताचा कवडसा आहे. हा कवडसा भगवंताच्या तत्वाचा, ज्ञानाचा, चैतन्याचा आपल्यामध्ये पडलेला आहे. वैकारिक भेद आपल्यामध्ये जो आहे, विकारात्मक भेद, त्याच्याकडून म्हणजे कवडशाकडून आपण प्रतिबिंबाकडे जातो आणि प्रतिबिंबाकडून मूळ बिंबाकडे जातो. त्याप्रमाणे वैकारिक भेदाकडून आपल्याला अहंकारात त्रयाकडे जायचे आणि अहंकार त्रय म्हणजे देहेंद्रिय, मन यांच्याकडून मग ईश्वराकडे जायचे. त्याप्रमाणे यथा जलस्य आभासः स्थल स्थेनावदृश्यते स्वाभासेन तथा सूर्यो जलश्रेणीव स्थितः. त्याप्रमाणे हे आई, तुला मी सांगतो की हे भूत सूक्ष्म जे आहेत त्यामध्ये प्रतिबिंब भगवंताचं पडलेलं आहे. त्या प्रतिबिंबाच्या द्वारे आपल्याला ज्ञानस्वरूप भगवंताचं दर्शन होऊ शकतं. या दृष्टीने निमित्तेनं स्वधर्मेण मलात्मना, स्वधर्माचं पालन करत करत गेलं म्हणजे आपोआपच अनिमित्तेनं कोणत्याही निमित्ताशिवाय, कोणत्याही इच्छेशिवाय भगवंताची भक्ती करणं ही खरी श्रेष्ठ भक्ती आहे. तीच तीव्र भक्ती आहे. आणि भक्त्याची श्रुत समृतया चिरम, ही भक्ती चिर म्हणजे कायमस्वरूपी आणि श्रुत समृतया. श्रुत समृतया म्हणजे
आपण श्रुत म्हणजे श्रुती, इथे दोन्ही गोष्टी आहेत. श्रुत म्हणजे ऐकणे, म्हणजे आपण ऐकणं म्हणजे श्रवण भक्ती. आधी श्रवण, मनन, निधिध्यासन त्याप्रमाणे. आणि दुसरा अर्थ आहे श्रुत म्हणजे श्रौत सिद्धांत, म्हणजे प्रत्यक्ष वेदावरची निष्ठा. ही वैदिक निष्ठा, श्रुतीवरची निष्ठा आणि ऐकणे. तीव्र या मयी भक्त्याच, माझी भक्ती ही जी वेदाच्या द्वारे प्रगट केलेली आहे, वेदाने सांगितलेली आहे आणि जी निष्काम भावातून प्रगट झालेली आहे, तिचं उत्पत्ती स्थान हे वैदिक तांत्रिक या स्वरूपाचं आहे. त्याच्यातून आलेली भक्ती ही श्रुत समृत या चिरम, ही जर भक्ती प्राप्त झाली तर त्यातूनच आपोआप मुक्ती प्राप्त होते. भक्तीतूनच मुक्ती प्राप्त होते. ते म्हणतात, कसं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की ज्याप्रमाणे अरणी म्हणजे एखादा जुन्या काळामध्ये लाकडावर लाकूड घासायचे, त्याला अरणीवर अरणी घासणं म्हणतात. लाकडावर लाकूड घासून यज्ञासाठी अग्नी तयार करत असत. आता सुद्धा आपण एकमेकावर घासतोच ना. शेवटी काड्याच्या पेटीमधून काय करतो आपण काड्याची पेटी ओढतो, म्हणजे घर्षणच होतं. ज्याप्रमाणे काड्याच्या पेटी ची काडी आपण घेतली आणि ती घर्षण केली, घर्षण केल्याबरोबर काडी पेटली. काडी पेटल्यानंतर काय होतं, ती काडी सुद्धा जळून जाते. म्हणजे काडी पेट घेते आणि काडी सह जळून जाते. त्याप्रमाणे अरणी पेट घेते आणि अरणी सह जळून जाते. त्याप्रमाणे भक्ती सुद्धा निर्माण होते मनातून आणि ही भक्ती अग्निरूपाने प्रगटते, म्हणजे ती मुक्तीकडे आपल्याला वाटचाल करते आणि ती भक्तीच शेवटी मनाला नष्ट करते. न मन राहत नाही, मन शिल्लक राहत नाही. न मन शिल्लकच राहत नाही, म्हणून आपण त्याला नमन म्हणतो. म्हणून हे नमयती, जो नमस्कार करतो, जो भगवंताला शरण येतो, त्याचं मन शिल्लक राहत नाही. आणि म्हणून मनातून निर्माण झालेली ही भक्ती मनाला नष्ट करते. मनाला म्हणजे मनाच्या वासनेला नष्ट करते. ज्याप्रमाणे ज्ञानेन दृष्टतत्वेन, ज्याप्रमाणे अरणीतून निर्माण झालेला अग्नी कशातून निर्माण झाला, अरणीतून. जाळलं कोणाला, अरणीला. अग्नी कशातून निर्माण झाला, काडीतून. आणि जाळलं कोणाला, तर काडीलाच. त्याप्रमाणे मनातून निर्माण झालेला भक्तिरूपी अग्नी हा मनालाच नष्ट करून टाकतो. ज्ञानेन दृष्ट तत्वेन वैराग्येन बलीयसा. आणि यासाठी ज्ञान, वैराग्य म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तीन गोष्टी. आधी भक्ती आहे, भक्तीतून काय प्राप्त होईल, ज्ञान. वैराग्य प्राप्त होईल आणि वैराग्यातून ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानेन दृष्ट तत्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधीना. आणि तीव्र समाधी म्हणजे अत्यंत, आता या ठिकाणी निर्विकल्प समाधीकडे गेलेली आहे. तीव्र समाधी म्हणजे समाधी दोन प्रकारची आहे. एक सविकल्प समाधी आणि दुसरी निर्विकल्प समाधी. म्हणजे ज्याप्रमाणे यम, नियम, मग आसन, मग प्राणायाम, मग प्रत्याहार, त्यानंतर ध्यान, नंतर धारणा, मग ध्यान आणि मग समाधी. तर या समाधीच्या दोन अवस्था आहेत. एक अवस्था आहे ज्याला आपण केवळ बाह्य गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला नसतो, म्हणून त्याला सविकल्प असं म्हणतात. उदाहरण सांगायचं झालं तर समजा आपण उदाहरण म्हणून सांगतो, आपण कादंबरी वाचत बसलो, नाटक वाचत बसलो, एखादा सिनेमा पाहत बसलो, तर सिनेमा पाहताना आपण तल्लीन होतो खरं, पण शेजारून कुणी गेलं आलं तर आपल्याला कळतं का, तर आपण पाहतही असतो आणि आपलं लक्ष बाहेरही असतं. म्हणजे आपण तल्लीनही असतो आणि तरी सुद्धा पूर्णपणे एकरूप झालेला नसतो. आपल्याला आसपासचं दिसतं. असं तो होत नाही की शेजारून कोण गेलं कळलंही नाही, असं नाही होत. कारण तल्लीनता असते, त्यात पाहतो आपण, सिनेमा पाहतो, नाटक पाहतो, पण आपल्याला आजूबाजूला सुद्धा आपलं ध्यान असतं, लक्ष असतं. त्याला म्हणतात सविकल्प समाधी. आता समाधीच्या पातळीवर ही सविकल्प समाधी. म्हणून तीव्रेण आत्मसमाधीना, तीव्र आत्मसमाधी. आता ही तीव्र आत्मसमाधी म्हणजे निर्विकल्प समाधी. आणि निर्विकल्प समाधीसाठी त्यांनी सांगितले की 4 जे दोष आहेत किंवा 4 जे विक्षेप आहेत, 4 ज्या गोष्टी आहेत की ज्या समाधीमध्ये विघ्न आणतात, ते 4 विघ्न आहेत. म्हणजे सविकल्प समाधीतून जेव्हा आपण निर्विकल्प समाधीकडे जातो तेव्हा 4 विघ्न आहेत. 4 विघ्न ओलांडून जेव्हा आपण
ही समाधी प्राप्त करतो, ती झाली निर्विकल्प. हे 4 विघ्न कोणते? पहिलं विघ्न आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे इतर विषयाचं चिंतन. म्हणजे आपण डोळे झाकले आणि मनात विषय दुसराच आला. आपल्याला त्या कार्यालयात जायचं होतं, ऑफिसमध्ये काय झालं होतं, मनात विषय आला. पण तुम्ही डोळे झाकलेत ना आणि मनात दुसराच विषय सुरू झाला. हा झाला इतर विषयाचं चिंतन म्हणजे विक्षेप. ते मनात विषय आला की ती समाधी लागत नसते. हा झाला विक्षेप. दुसरा ते लय. लय आणि विक्षेप विरहित समाधी लागली पाहिजे. लय म्हणजे काय? लय म्हणजे तल्लीनता नाही. लय म्हणजे आपल्या समाधी म्हणजे डोळे झाकलेत आणि झोप यायला लागली. कधी कधी डोळे झाकले तर झोप येते माणसाला. आपण पोथीत नाही का लोक बसतात आणि डोळे झाकतात, का झोपले का? नाही नाही, जागाच आहे ना. झोप त्या ठिकाणी त्यांना झोपच येत असते, निद्राच येत असते. पण लोकांना वाटतं तल्लीन झालेत काय की निद्रेमध्ये. पण निद्रेमध्ये तल्लीन झालेले प्रत्यक्षात समाधी लावू शकत नाहीत. त्याला म्हणतात लय. म्हणजे डोळे झाकल्यानंतर आलेली झोप ज्याला म्हणतात लय. इतर विषय चिंतन ज्याला म्हणतात विक्षेप. डोळे झाकल्यानंतर आलेली झोप, निद्रावस्था, सुस्ती म्हणतात लय. कषाय. कषाय म्हणजे राग द्वेष वासना मनामध्ये ज्या आहेत. कषाय. कषाय म्हणजे काय? आपण कषाय शब्द आज एखाद्या कषाय पेय पात्र पतित भक्षिके प्रत. चहाला कषाय म्हणतात. कषाय म्हणजे कडू असणारा काढा, त्याला कषाय म्हणतात. कषाय म्हणजे काढा. आपल्या आयुर्वेदामध्ये असतात कषाय. तर कषाय म्हणजे काढा. पण इकडे कषाय शब्दाचा अर्थ मनामधले राग द्वेष मत्सर वासना ह्या काढ्याप्रमाणे आपल्या मनात टिकून असतात. जसा एखादा काढा केला म्हणजे त्याच्यात सगळे अंश उतरलेले असतात, त्याप्रमाणे हा मनाचा काढाच आहे. हा कषाय स्वरूपामध्ये, काढ्याच्या स्वरूपामध्ये आपल्या मनामध्ये असतो आणि त्याचा अर्क मनात उतरलेलाच असतो. म्हणून हा अनेक, या जन्मातले नाही, अनेक जन्मातले वासना, अनेक जन्मातले संस्कार आपल्या मनात असतात आणि हे काही लवकर जात नाहीत. त्याला म्हणतात कषाय. राग द्वेष वासना मत्सर इतर बाबी त्याला म्हणतात कषाय. म्हणजे विक्षेप, लय, कषाय. आणि चौथा आहे रसास्वाद. रसास्वाद म्हणजे काय? रसास्वाद म्हणजे आपल्याला सविकल्प समाधीत जरा बरं वाटतं, आनंद मिळतो. तोच आनंद पुन्हा पुन्हा घ्यावा असं वाटतं, याला म्हणतात रसास्वाद. म्हणजे हा सुद्धा नकोय बरं का, रसास्वाद सुद्धा नकोय. रसास्वादाच्या पलीकडे, कारण आस्वादात आपण गुंतलो की अलीकडेच आलो. आस्वादाच्या पलीकडे जायचे. या रसाच्या आस्वादाच्या मध्ये आपल्याला बरं वाटतं म्हणून त्यातच मन तल्लीन होतं, तो झाला रसास्वाद. तर या ठिकाणी लय विक्षेप कषाय आणि रसास्वाद याच्या पलीकडे जेव्हा जातो तेव्हा निर्विकल्प समाधी लागते आणि त्यालाच त्याने आत्मसमाधीना म्हटले. प्रकृती पुरुषस्य दयमाना स्वहर्निशम. हे आई याप्रमाणे तो जो भक्त आहे तो सगळं भोगणार आहे, परंतु खरं म्हणजे तो सगळ्यापासून अलिप्त आहे. परंतु तो हे सगळे भोग आपलेच आहेत असं मानतो आणि यातून या प्रकृतीच्या भोगालाच आपले भोग असं मानणे, प्रकृतीच्या भोगालाच आपलं आहे असं समजणे, सर्व आपल्यावरच अवलंबून आहे, मीच याला कारणीभूत आहे, मीच यात सुखदुःख भोगतो असं मानणे. म्हणजेच हा भक्त याच्यातून जेव्हा पलीकडे जातो तेव्हा तो मुक्त होतो. यथा ह्यप्रबुद्धस्य प्रस्वापो भवनर्थ भृत. स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे माणूस झोपलेला असतो आणि त्याला तो हरतो कुठेतरी, त्याचे पैसे जातात, चोर लुटतात असं स्वप्न पडतं की मी चाललो होतो आणि कुणीतरी चोरांनी लुटलं आणि एकदम जागा होतो, अरे चोर नाहीत, कुणी नाहीत, पैसे लुटले नाहीत. मग हे खोटं आहे. हे कधी कळतं? जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा कळतो की नाही, हे माझी झोप होती, माझं स्वप्न होतं, मला कुणी लुटलं नाही, मला कुणी मारलं नाही, माझा अनर्थही झाला नाही, परंतु स्वप्नामध्ये मात्र ते खरं वाटतं. त्याप्रमाणे मद्भक्त प्रतिबुद्ध होतो मत प्रसादेनं भूयसा. असा माझा भक्त माझ्या प्रसादाने मुक्त होतो, तर माझा प्रसाद मात्र त्याला आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तो मुक्त होणार नाही. आणि पेट घेतलेली काडी जशी स्वतः जळून जाते, अरणी जशी स्वतः जळून जाते, त्याप्रमाणे हा भक्त
अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं, भक्ती निर्माण झाली, तीव्र भक्ती निर्माण झाली आणि ती योग साधनेने पक्की झाली की मग तो आपोआपच यातून मुक्त होतो. पण त्यासाठी 2 प्रकारचे त्यांनी योग सांगितलेत. भगवान म्हणतात योगस्य लक्षणं बक्षे सबीजस्य नृपात्मजे मनो येनैव विधिना प्रसन्नम याति सत्पथम. या ठिकाणी हे आई तुला आता मी अष्टांग योगाचा विधी सांगतो असं म्हणून भगवंतांनी 2 प्रकारचे योग सांगितले. एक सबीज, या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचा निर्बीज आणि सबीज. तर भगवंतांनी सबीज योगावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्याला महत्त्व दिलेलं आहे. सबीज म्हणजे ज्याला सगुण अशा प्रकारची भक्ती असं आपण म्हणू थोडक्यात साध्या शब्दामध्ये. सगुण भक्ती सबीज आणि निर्बीज म्हणजे निर्गुण, म्हणजे केवळ तत्वज्ञानावर मन केंद्रित करणे म्हणजे निर्गुण आणि ईश्वर भक्तीच्या साह्याने मनात योग निर्माण करणे म्हणजे सबीज. म्हणजे या ठिकाणी कपिल महामुनींनी सबीज भक्तीला म्हणजे सगुण भक्तीला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत आता सगुण भक्तीचं महात्म्य सांगतील. सगुण कशी उपासना करावी, योग हा सगुणाच्या पातळीवर कसा आत्मसात करावा आणि भगवंताचं ध्यान कसं करावं या संबंधी जे विवरण करतील तो सगळा उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव.